हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा संघटनांसोबत आज जरांगे पाटलांची बैठक, अल्टिमेटमसह आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। सरकारकडून प्रयत्न सुरू, 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा, गिरीश महाजन यांची जरांगेंकडे मागणी। तर रविवारच्या बैठकीमध्ये अल्टिमेटमबाबत निर्णय, जरांगेंची प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। भिवंडीतील ओबीसी एल्गार सभेआधी कल्याण डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी, बॅनरवर भुजबळांसह वडेट्टीवारांचाही फोटो। मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, हे कसले लाभ, भुजबळांचा जरांगेंवर पलटवार। नागपुरात आज 9 उड्डाणपुलांचं उद्घाटन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन उद्घाटन समारंभ। 2018 मधील जी.आर. फडणवीसांचंच पाप, आमचा मोर्चा सुपारी घेऊन म्हणता, मग तुम्ही अदानींचे बूट कशाला चाटता, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। सरकार पाडण्यासाठी विमान हॉटेलसाठी पैसा कुठून आणला आत्ता कळलं, 50 खोके कमी पडल्यानंच धारावी गिळायला लागले, ठाकरेंचा शिंदे गटावरही हल्लाबोल। धारावीच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून लोक बोलावले, विकासविरोधी लोकांच्या मोर्चाला जनताच उत्तर देईल, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारनं करावा, धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला, टेंडरच्या अटी शर्ती महाविकास आघाडीच्या काळातच ठरल्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाचा खुलासा। ठाकरे गरिबांना घरं देऊ शकले नाहीत, स्वतःचं पाप लपवण्यासाठी ठाकरेंचा मोर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचाच, पवारांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं, भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांचा गंभीर आरोप। राजकारणात अयशस्वी झाले की त्याचं खापर शरद पवारांवर फोडतात, जितेंद्र आव्हाड यांचा फडणवीसांवर पलटवार। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। राज्यात समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार, 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव। मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा राजीनामा, जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती। काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत, गुप्तचर खात्याची माहिती, तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती। देशात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरियंट, BA.286च्या जातीतील JN.1 व्हेरियंटचं केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।